नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवून दाखवत आहे डाळ भात, तेही कुकरमध्ये। आणि बऱ्याच वेळेस असं होतं की डाळ भात बनवतो आपण तेव्हा असे एकावर एक डबे आपण ठेवतो, पण एकावर एक डबे ठेवले तरीही डाळ आणि भात कधी कधी उतू जाते आणि पूर्ण कुकर हे खराब होते। 2 डब्याबरोबर कुकरही नंतर आपल्याला घासावे लागते। त्यासाठी अशा प्रकारे एक ट्रिक नक्की तुम्ही वापरा। 2 डबे ठेवायच्या अगोदर एकावर एक न ठेवता त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखादी डिश किंवा अशा प्रकारे मी इथे झाकणी ठेवली आहे त्या मापाची अशा प्रकारे दोन्ही डब्याच्या मध्ये झाकणी ठेवून द्या। अशा प्रकारे झाकणी ठेवल्यामुळे कुकरमध्ये डाळ आणि भात अजिबात मिक्स होत नाही किंवा भात उतू जात नाही। कधी कधी डाळ उतू जाते, भात उतू जात नाही, भात उतू जातो, कधी कधी डाळ उतू जात नाही। त्याच्यासाठी ही मध्ये अशा प्रकारे एखादी पसरट अशी झाकणी वगैरे जर असेल तुमच्या घरी डब्याच्या मापाची ती ठेवून द्या। अशा प्रकारे डाळ भात शिजवल्याने कधीच उतू जात नाही आणि व्यवस्थित ही शिजल्या जाते। पहा, मस्त असं इथे डाळ आणि भात व्यवस्थित शिजलेला आहे आणि जराही हा उतू गेलेला नाही आहे। पहा, मस्त मऊ असा भात हा शिजलेला आहे, जो की डाळीसोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। आणि पहा, जराही कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ उतू गेलेले नाही आणि कुकर हे खराब झालेलं नाही। पहा, अशा प्रकारे डाळ ही मस्त मऊ अशी शिजून झालेली आहे आणि कुकर ही जराही खराब झालेला नाही। पहा, आता डाळीला फोडणी देण्यासाठी मी ही हिरव्या मिरच्या डाळीमध्ये शिजण्यासाठी टाकलेल्या होत्या त्या काढून घेऊन मी डाळीला फोडणी देताना तडक्या पॅनमध्ये इथे मी टाकून घेणार आहे। त्या अगोदर रवीने अशा प्रकारे डाळी फेटून घेऊन अशा प्रकारे बारीक करून घेत आहे। पहा, मस्त हे लगेच फेटल्या जाते। मस्त ही मऊ अशी डाळ शिजलेली आहे, एकदम झटपट आणि पटकन हे डाळ भात बनवण्यासाठी मी इथे तडका पॅनचा यूज करणार आहे। पहा, तडक्या पॅनमध्ये गॅसवर ठेवलेला आहे। आता याच्यामध्येच मी फोडणी देऊन घेणार आहे। आता तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, लसण आणि ह्या हिरव्या मिरच्या ज्या की आपण डाळीमध्ये शिजून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे झटपट असा तडका देऊन घेणार आहे डाळीला। मस्त गरमागरम हा डाळ भात खूप छान लागतो आणि पटकन होतो। हा, मस्त याच्यावर बारीक चिरून कोथिंबीर आता टाकलेली आहे। मस्त असं गरमागरम भात आणि डाळ मस्त तयार आहे। एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने मी डाळ भात बनवलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पहा, मस्त गरमागरम भात आणि डाळ झटपट बनवलेली आणि घरी बनवलेली त्याच्यावर तूप, मस्त टेस्टी असा डाळ भात तयार आहे।